हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय मोहन ब्लॉग्स. ड्रायफ्रूट्सचं पावडर करून ठेवले होते, पण ते यूज होत नाही आहे कारण का दुधामध्ये घातला तरी बाळ खात नाही आहे आणि आम्ही पण जास्त कशामध्ये घालत नाही. त्यांना माझी आई उघळून घालायची बाळाला बदाम आणि खारी. तर मी काय केलं तर त्याला खाणं तर होत नाही आहे आता सध्या आणि थोडं वजन पण वाढत नाही आहे त्याचं. त्यामुळं मी विचार असं केला की पावडर करून ठेवून ते कशात तर मिक्स करून घालावं, पण तो दूध तसंच पितो, त्याला काय पण घातलेलं आवडत नाही दुधामध्ये. तर पावडर दाखवते तुम्हाला कशी आहे. तर हे काजू बदाम आणि कुठले सनफ्लॉवरचे आणि कलिंगडचे बिया यांचं सगळं हे भाजून पावडर करून ठेवलेली आहे. तर एवढी आहे ही पावडर. आणि ही काळं खजूर खारीक असतं ना, त्याची पावडर आहे. तर मी आता विचार करत आहे की ह्याचे लाडू बनवावे आणि खायला तयार करून ठेवावं. आणि एका बाजूला मी शेंगाचे लाडू पण करणार आहे. तर गुळ घालून करणार आहे. दर छान लागलं आहे. आणि पाहिजे थांब, तुला लाडू करून देते. मी दोन्ही मिक्स करून घेतलं आहे पावडर दोन्ही पण, आणि आता लाडू बनवत आहे त्याची डायरेक्टली. बाकी काहीही घातलेलं नाही आहे आणि गूळ वगैरे काही घातलेलं नाही आहे, तसंच बनवलेलं आहे. घे लाडू, खा. लाडू नको खा, हेच आहे खा, छान आहे खा. खा, छान लागलं आहे, छान आहे. ते सगळे एका ताटामध्ये काढून ह्याचे लाडू बनवून मी ठेवणार आहे. आणि बाळ खाल्ला तर ठीक, नाही तर मग बाळाचे बाबा खातील. कारण का जे काही बाळ खात नाही ते आम्ही दोघं खातो उरलेलं. त्यामुळं बघू आता. बाळाला आत्ता तरी खाल्लं आहे, पण नंतर खाईल नाही केलं माहीत नाही. तर असे लाडू बनलेले आहेत. आणि आता हे शेंगा थंड व्हायला ठेवलेले आहेत. तर हे काळं गूळ मी वापरणार होते ॲक्च्युली, पण मला फोडायला तेवढं टाईम नव्हतं, त्यामुळं मी पावडर वापरली आहे आता इथं. तर हे शेंगा बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडं वरवरीतच ठेवलं आहे कारण खायला बरं पडतं म्हणून. एकदम पातळ पण तुम्हाला हवं असेल तर एकदम बारीक पण पावडर करू शकता. पण मी ह्याच्यामध्ये काय केलं, गूळ पण ॲड केलं. काळं गूळ होतं पावडर माझ्याकडे, तर ती. आणि हे दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली मी लाडू बनवत आहे कारण का त्या रात्री मला करताच आलं नाही, बाळ खूप दंगा घालत होतं. दुसऱ्या दिवशी मी लाडू बनवायला घेतले आणि लाडू बनवण्याचे ठेवले शेंगदाण्याचे. तर हा मी नसताना घ्यायला गेला आणि मी आल्यानंतर पळून गेला असा. तर मी आता त्याला खायला देते. आणि त्याला ॲक्च्युली लाडू आवडला, तो आधीचा लाडू आवडला नाही, पण हा आवडला. तो जरा खारीक घातल्यामुळे आंबटपणासारखा वाटत होता आणि हा खूप छान झाला होता. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा.